कायनो भेटे कायनो कायनो भेटे कायनो कायनो Bye.
काय नव्हे केले, काय नव्हे केले, एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. योग याग तपे, योग याग तपे, केली तयाने अनुपे. सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. तुका म्हणे जपा,
तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भव सिंधू त्रिपार थल महायोग पिटे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वंदू रंगभूमिका आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदुंग विना मिक्सर श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुनी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला जे बालक कहे तोतली बाता सुनही मुदित मन पिस्वास माता अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुबळाची सेवा दीन दुबळाची सेवा दीन दुबळाची सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा
पवित्र अशा उंडे खडक या गावी पवित्र अशा समाजात पवित्र अशा माता कळमदा देवी मंदिरात हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि ह्या वर्षी विशेष जे आपलं तप पूर्ण झाले नामयज्ञाचं आणि अशा या नामयज्ञात आजच्या तिसऱ्या दिवसाची आलेली ही नांगरे पाटलांकडून आलेली ही सेवा आणि प्रस्तुत सेवेला ज्यांनी जगाला ज्ञानाचा मार्ग दाखवला असे देहू निवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि अतिशय महत्वाचा प्रसिद्ध असा 4 चरणाचा अभंग. अभंगातून तुकाराम महाराज श्री विठ्ठल नामाचं जर चिंतन झालं, आपल्याला जर श्री विठ्ठल नामाचं चिंतन झालं, त्याचा महिमा काय याचं वर्णन करतात एक. आणि अशा विठ्ठल नामाचं जर चिंतन आपल्याकडून झालं तर त्याचं फळ काय हेही सांगतात. आणि शेवटच्या पदावरून तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. जपा या पदावरून आपल्याला उपदेश करतात, आज्ञा करतात. असं या प्रस्तुत आजच्या सेवेला घेतलेल्या अभंगातून तुकाराम महाराजांना आपल्याला या अभंगाचा उपदेश करतात. विठ्ठल बघा, अल्पशी आपण या अभंगाची प्रस्तावना करणार आहे. कधी कधी तास पूर्ण होतो पण प्रस्तावना पूर्ण होत नाही आणि अभंगाचं पहिलं चरण काय निर्माण होत नाही. महाराज पहिल्याच चरणावर थांबून घेतात. मी एक 10 मिनिटात या अभंगाची प्रस्तावना करणार आहे. आपल्याला हा जो काही मनुष्य जन्म मिळालाय, महाराज 1000 विंचू चावल्याचं दुःख होतं जन्म घेताना. कोणी सांगेल का कसं दुःख होतं? महाराज सांगेल? आणि मरताना सुद्धा 1000 विंचू चावल्याचं दुःख होतं. पण महाराज अडचण एकच आहे की जन्मणारा सुद्धा सांगत नाही आणि मरणारा सुद्धा सांगत नाही का नक्की दुःख कसं होतं. मग असा हा आपल्याला मनुष्य देह मिळालाय महाराज. मग या मनुष्य देहाचं ध्येय काय, हित काय, बरोबर आहे की नाही? आपल्याला जो मनुष्य देह मिळालाय याच साध्य कशात आहे? तुम्ही टेंबा पाहिला का? टेंबा पेटवला ना, त्याला असं उलटा जरी केला तर त्याचा तो जो टेंबा आहे तो कुठं जाईल? खाली जाईल का वर जाईल? वर जाईल. वर जाण्याचं कारण काय महाराज? कारण अग्नीचा अंशी कोण आहे? सूर्य. म्हणजे जो ज्याचा अंशी त्याच्याकडे जाण्याचा कल असतो एक. नाहीतर त्याच्यात जे गुण असतात ते आपल्याला मिळावे हा एक उद्देश असतो. मग आपल्याला हा नरदेह मिळालाय, हा आपण भगवंताचे जीव विशिष्ट डायरेक्ट अंश नाही. आपण भगवंताचे डायरेक्ट अंश नाही, जीव विशिष्ट ब्रह्माचे अंश आहे. म्हणजे कसं, जर डायरेक्ट अंश असतं तर समुद्राचं एवढं पाणी घेतलं तरी खारट आणि एवढं घेतलं तरी खारट. मग आपण जर डायरेक्ट अंश असतो तर महाराज आपल्याला दुःखच नको व्हायला. पण आपले सांधे दुखतात, गुडघे दुखतात, कोणाचं कंबर दुखती. म्हणजे आपण डायरेक्ट अंश भगवंताची मुळीच नाही. मग हा जो मनुष्य देह मिळालाय, हा मनुष्य देहाचं सार्थक आपण केलं पाहिजे. मग आपला अंशी जर भगवान परमात्मा आहे, पण साहजिकच परमात्मा कसा आहे, भगवान कसा आहे? आनंद
आनंद स्वरूप, सुख स्वरूप. महाराज भगवान कसे? सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा. 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 माझा पांडुरंग महाराज आमचा परमात्मा सुखरूप आहे, आनंद स्वरूप आहे. म्हणून तर आपण सगळी माणसं बघा आनंदाच्या पाठीमागे असतो आणि सुखाच्या पाठीमागे असतो. या दोन्हीच्या व्यतिरिक्त कोणाला अजून काय नाही पाहिजे. प्रतिष्ठा, मान, सन्मान हे याच्या अंतर्गतच येतं. पण खरं पाहिजे महाराज आनंद आणि सुख. कारण आपला जो अंश आहे भगवान हा आनंद स्वरूप आहे, सुखरूप आहे. म्हणून आपली धाव आनंदाकडे आणि सुखाकडे. पण मेन आपण प्राप्त कशाला करायला पाहिजे? भगवंताला. नेमकी इथंच आपल्या माणसाची गंमत होती. आपण काय करतो? माईक पदार्थांच्या इकडे जातो. महाराज संतांनी तर आपल्या जीवनाचं कार्यच सांगितले. का मी तुकाराम महाराज सांगतात, घेईन मी जन्म यासाठी देवा. घेईन मी जन्म यासाठी देवा. यासाठी देवा. घेईन मी जन्म यासाठी देवा. तुझी सेवा यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. तुकाराम महाराज म्हणले मी जन्म घेणार, पण कशासाठी? काय करायसाठी? त्यांनी शृंखला कशी लावली बघा. हरिनाम कीर्तन, दुसरं काय? संतांचे पूजन, नंतर घालू लोटांगण महाद्वारी. पहिलं काय? हरिनाम कीर्तन. मग तसं आपण या मनुष्य जन्माला आलो, आपण भगवंताला प्राप्त करून घ्यायचं. भगवंताला प्राप्त केल्याशिवाय आपल्याला ना सुख आहे ना आनंद आहे.
मग भगवंताला ज्या काय प्राप्त करण्याच्या वाटा आहेत, मार्ग आहेत, जी काही साधनं आहेत, या सगळ्यांचा जर अवलंब केला असता प्रत्येक साधनापासून फक्त एकच फळ मिळतं महाराज. उदाहरणार्थ कर्मयोगाचं जर तुम्ही आचरण केलं असतं, निष्काम कर्मयोगाचं जर आचरण केलं, निष्काम कर्माचं आचरण म्हणजे काय? मुझे कुछ नहीं चाहिए आणि मेरे लिए तो कुछ नहीं चाहिए, अशी जर मस्ती असेल महाराज, अशी जर मस्ती असेल ना तर कर्मयोग होईल. म्हणजे गीतेमध्ये झाले योगीन कुर्म कुर्वंती, योगीन कुर्म कुर्वंती, मूळ वाक्य. आणि पुढे काय? संगम त्यक्ते आत्मशुद्ध आहे. म्हणजे योगी कर्म करतात पण कसं? संग टाकून. म्हणजे कर्म आपण आपलं शरीर त्याला कारणीभूत आहे, माझं शरीर त्या कामाला कारणीभूत आहे, असा जर आपला आविर्भाव असेल, म्हणजे ज्ञानेश्वरीच होईल, ते मजस्तीवर झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणे तले जेवा ते सुटला गा. पण आपलं कसं आहे महाराज? ते मजस्तीवर झाले परी म्या पठ्यानेच केले, ऐसे जेने जाणे तले कुठले बा म्हणितले बा तो गुंतला गा. महाराज जे काय होतं हे सगळं भगवंतच करणार आहे. भगवंताच्या शिवाय काही होणार नाही. चाले हे शरीर कोणाची असते, जो काय करतो ते भगवंत करतो, आपण त्याला निमित्त मात्र असतो. अशी जर मस्ती असेल तर तुमच्याकडून कर्मयोग होतो. पण कर्मयोगाचं फळ काय महाराज? आत्मशुद्ध, म्हणजे फक्त चित्ताची शुद्धी करून देतो. कर्मयोगाचं, निष्काम कर्मयोगाचं जर तुम्ही आचरण केलं तर फक्त तुमचं चित्त शुद्ध करून मिळतं, एवढं एकच फळ आहे महाराज. आपल्या इकडे लोक करतात, एक फॅन मंदिरात देतात, आजचं नाव पहिल्या फॅनच्या पात्यावर, पाठीमाग बंद व्हायचं, असं कर्म करू नये. कर्म करायचं आपण, कर्म मत आपल्याकडे घ्यायचं नाही, कर्म फळ जर घ्यायचं नाही, फक्त याच्यातून चित्ताची शुद्धी होतं, एवढंच फळ मिळतं. दुसरं महाराज योग मार्ग. योग मार्ग म्हणजे काय? 5 योग मार्गाचे एकूण 8 प्रकार आहेत. त्याच्यापैकी 5 पहिले जे आहेत, यम नियम आसन प्रत्याहार प्राणायाम, हे शरीराचे, शरीराने करायचे. आणि 3 जे आहेत, ध्यान, धारणा आणि समाधी, हे मानसिक आहे, हे मनाने करायचे. पण तुम्ही योग मार्गाचं जर आचरण केलं असता, फक्त निर्विकार चित्ता वृत्तीचा निरोध होऊन फक्त समाधी लागेल, एवढं एकच फळ महाराज योग मार्गात. महाराज योगाचं आचरण केलं असता तुम्हाला फक्त समाधी लागते, एवढंच फळ.
चांगदेवांनी महाराज एवढे योगरूढ असून योगी असून महाराज त्यांची समाधी तुटायची. कारण व्हायचं काय चांगदेवांचं की दृश्य जगताचा लय व्हायचा पण दृश्य जगताचा बात करता येत नव्हता. म्हणजे कसं म्हातारी माणसं बघा आपल्याकडे म्हणतात रात्रभर मला डोळ्याचा डोळाच लागला नाही, डोळ्याला डोळाच लागला नाही. म्हणजे ते झोपले नाही का महाराज? महाराज झोपले पण लागलेली झोप मधी मधी तुटायची म्हणून ते काय म्हणतात रात्रभर मला डोळ्याला डोळा नाही. मग लोक आपल्यातले म्हणतात काय काय खोटं बोलते म्हणतात चांगला बोलायचा आवाज ऐकत होता पण तसं नाही महाराज त्यांचं खरंय. कारण लागलेली झोप मधी मधी तुटायची तसं चांगदेवांची समाधी व्हायची पण दृश्य जगत पाहिलं का त्याचा लय होत होता पण बात करता येत नव्हता. मग माऊलींनी त्यांना जेव्हा चांगदेव पासष्टी सांगितली स्वस्ती श्री वटेशु जो लपुनी दावी जगदा भासू दावी मग गरासू प्रगटला कर. जेव्हा माऊलींनी त्यांना सांगितलं का हे पूर्ण जे विश्व आहे हा आमचा पांडुरंग परमात्माच नटलेला आहे. मग या दृश्य जगताकडे ज्यावेळेस चांगदेव हे भगवंताचं स्वरूप आहे असं ज्यावेळेस बघायला लागला त्यावेळेस चांगदेवांना समाधी झाली. म्हणजे योग मार्गाचं आचरण केलं असतं. मला फक्त एवढं सांगायचंय की समाधी लागते एवढं एकच फळ मिळतं. दुसरा महाराज ज्ञान मार्ग. ज्ञान मार्गाचा अवलंब केला असता फक्त तुम्हाला मोक्ष मिळतो एवढं एकच फळ मिळतं. ज्ञान देवस्तु कैवल्यम. पण महाराज ज्ञानी माणसं कोण असतात? ओवी आहे ज्ञानेश्वरी. मोटकी देहाकृती निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. जसं सूर्य उगवताना अगोदर काय येतं लाल लाल प्रकाश येतो का नाही तसं महाराज जे पूर्वीच्या जन्मी जी सिद्ध लोक आहेत भक्ती मार्गामध्ये त्यांचं ज्या वेळेस पतन होतं त्यावेळेस ते दुसऱ्या जन्मामध्ये ज्ञानी म्हणून टाकतात. मग ज्ञानाचा जर तुम्ही ज्ञान मार्गाचा जर अवलंब केला असता फक्त मोक्ष मिळतो एवढं मात्र एवढं एकच फळ मिळतं ज्ञान मार्गाचं. ज्ञान मार्गाचा अवलंब केला असता मोक्ष मिळतं एवढं एकच फळ मिळतं. पण महाराज भक्ती मार्ग असा आहे चित्ताची शुद्धही करून देत, चित्त शुद्ध करून देत. योग मार्गाची समाधी सुद्धा लागते आणि ज्ञान मार्गाचा मोक्ष सुद्धा मिळतो. महाराज तुकाराम महाराजांचं मोक्ष पद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म गेले युगायुग. महाराज मोक्ष सुद्धा आम्हाला भक्ताला नकोय. मग पाहिजे काय फक्त भक्ती. कारण भक्तीचा गुण काय महाराज यारे 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 नाम थोरा यारे यारे नाम
अशा म्हणजे योग मार्ग नाही, ज्ञान मार्ग नाही, कर्म मार्ग नाही, पण अशा भक्ती मार्गामध्ये जाऊन तुम्ही जर भक्ती भावाने तुम्हाला जर विठ्ठल नामाचं चिंतन जर घडलं तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, आई डोळे केले, चिंता विठ्ठल. काय डोळे केले, चिंता विठ्ठल. काय डोळे केले, चिंता विठ्ठल. काय डोळे केले, चिंता महाराज भक्ती भावाने जर तुम्ही विठ्ठल नामाचं चिंतन केलं तर महाराज सांगतात काय होणार नाही, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. जवळ जवळ आपण अभंगाच्या पहिल्या चरणावर होतो. महाराज कीर्तन ही करमणुकीसाठी नसावीत, पारमार्थिकाच्या आणि वारकऱ्याच्या वाटचालीला उपयोगाची कीर्तन असावी. महाराज मी जसं कीर्तन करतोय ना तसं तुकाराम महाराज या अभंगावर कीर्तन करत होते. आणि मग एक समोरचा श्रोता उठला आणि विचारलं, महाराज काय पण होतं का? महाराजांनी त्याला बारकाईनं जरा पाहिलं. महाराजांचं मानसशास्त्र फार चांगलं होतं. महाराजांनी बारकाईनं त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे अभंगात तू नीट ऐकलेला दिसत नाही. म्हणजे पहिला अभंगाचं चरण म्हण बरं. त्यांनी केली सुरुवात, काय नव्हे केले एका जपता विठ्ठले. तरी मला वाटलं तू अभंग नीट ऐकलेला नाही. अरे जपता नाही, चिंतित आहे. तो म्हणला, महाराज एवढं कुठं खेडेगावच्या माणसाला आडवला होता का? जप करणं आणि चिंतन करणं काय फरक आहे? महाराज म्हणले, अरे नाही नाही, जप करणं आणि चिंतन करणं जमीन आसमानाचा फरक आहे महाराज. म्हणजे कसा? महाराज म्हणले जप करणं म्हणजे थोडक्यात अंगणवाडी आणि बालवाडी. अंगण आणि बालवाडी याच्या पुढचा दर्जा नाही जपा. आणि चिंतन करणं म्हणजे महाविद्यालयाचं शेवटचं वर्ष, म्हणजे कॉलेजचं शेवटचं वर्ष. म्हणजे काय? चिंतन. जपामध्ये आणि चिंतनामध्ये एवढा फरक आहे. आम्हाला महाराज चिंतन घडलं तर एवढं फळ मिळतं. महाराज म्हणले, हा तुझं नाम जर जप पातळीला ओलांडून जर चिंतन पातळीला गेलं तर मग काय पण होणार. मग तो म्हटला, महाराज ही विचारू का? महाराज म्हटले, विचार. आलो तू सांगतो. महाराज पुण्य घडल का? महाराज म्हणले, महाराज एवढा कीर्तना हसायला म्हणजे येडा कशी आहा ना तू. अरे तुझं नाम जर चिंतन पातळीला पोहोचलं तर पुण्याची गणना कोण करेल? अरे तुला गणना सुद्धा करता येणार नाही. यांनी दुसरा प्रश्न, महाराज माझा पाप जाईल का? महाराज म्हणले, जळतील पापे नाम संकीर्तन साधन पाहिजे. म्हणजे तुझं जर नाम चिंतनाला जर पोहोचलं तर तुझं पाप सुद्धा जळून खाग झालेलं पाप परत येईल नाही येणार. महाराज मग महाराज म्हणला, मोक्ष मिळेल का? तुकाराम महाराज म्हणले, एक पाहिजे का चार? तेरे मुक्तीचारी
चालेल. आता लगेच पाहिजे का बोल? मुखी नाम हाती मोक्ष. मला महाराज एवढं मिळतं मला माहित नव्हतं. महाराज एक शेवटचं विचारू का? म्हणे विचार. म्हणे जेवण करून उपवासाचं फळ मिळेल का? याला काय अर्थ आहे? आता आम्ही नांगरे पाटलांच्या इथं चांगली चुलीवरची भाकर, मेथीची भाजी आणि ते आमटी इकडं काय एवढं खाल्लं. मग डोके महाराज म्हणतील या महाराजांनी माझ्यासमोर एवढं हादडले आणि म्हणतो जेवण करून उपवासाचं फळ मिळेल का? पण महाराज परमार्थात ही सुद्धा सोय. राम म्हणे ग्रासू ग्रासी तोच जेविला उपवासी. महाराज तुम्ही जर घासा घासाला गोविंद गोविंद कवळ कवळू नाम घ्या गोविंदाचे. गोविंद असं जर म्हटलं ना महाराज तर तुम्ही जेवण सुद्धा उपवाशी. राम म्हणे ग्रासू ग्रासी तोच जेविला उपवासी. घासा घासा. पण महाराज आमचं कसं आहे? वदनी कवळ घेता नाम घ्या सलमान खानचे. चुकलं का महाराज? आता असं नाही ना महाराज, जेवताना लोक काय करतात? टीव्ही लावतात आणि वाचा 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 काय खाते तपास. महाराज जली भोजनी वाचे वाचावे हरी चिंतने अन्न सेवित जाणे. महाराज घासा घासाला हवं तुम्हाला शरीराचं भरण करायचे. या भगवंताने एवढा चांगला नरदेव मिळाला. महाराज पिक्चरचे चॅनल बदल हे 10 वेळा जेवणावर उठ. रात्रीचं पाणी आलं तर रात्रीचं झोपणार 2 वाजता. माणसाने स्वतःच्या हाताने शरीराचे वाटोळ चालवले. बरोबर आहे ना? जुन्या काळची लोक संध्याकाळी महाराज 8 8:30 नाही झाले झोपले. पण आता महाराज अशी काय प्रगती झाली आपल्याकडे डिश आला. आता गावची लोक सुद्धा शहरावानी रात्रीची 12:30 चांगला पिक्चर असेल तर 2 वाजता. शरीराचं सगळं संतुलन बिघडतं महाराज. मग खायच्या टायमाला वाचताना पोटात भूक नसती. थोडं खालं वाचा वाचा झालं महाराज. पण हरिचिंतने अन्न सेवित झाले. महाराज घासा घासाला जर तुम्ही गोविंद गोविंद म्हटलं आणि या अमूल्य असं नरदेहाची काळजी घेतली महाराज तर या नरदेहाचं सार्थक होणार. मग महाराज म्हणला एवढं नामचिंतन मिळतं? महाराज म्हणले हो. तुझं नाम जर जप पातळीला ओलांडून जर चिंतन पातळीला जर गेलं तर महाराज काही पण न म्हणा. मग तू म्हणणार एवढं सारं मिळतं? मग महाराज स्वतः सांगतात अवघे लाभ होती एका या चिंतने. अवघे लाभ होती एका या चिंतने. अवघे लाभ होती
महाराज हा ठाईतला बघे जलद आहे, तो ठाईत बसला तर बसला, नाही तर हुकल. त्यामुळे आपण असंच प्रमाण देऊ. अवघे लाभ होती एका या चिंतने, नाम संकीर्तन गोविंदाच्या, वंदू चरण रज शेऊ ओठावरी. महाराज असं जर तुमचं नाव, तर अनेक फायदे होतील. अवघे, अवघे म्हणजे अनेक. महाराज म्हटलं मी भ्रमात होतो बा, मला अजून जरा तुम्ही जप आणि चिंतन यातला फरक समजावून सांगता का, जेणेकरून मी ही जप पातळी ओलांडून चिंतन पातळी जाईल. महाराज म्हणजे तुझी तयारी असेल तर सांगतो. म्हणजे जप करणं जवळजवळ 10-12 फरक सांगायला लागले. जप करणं करावा लागतो, त्याला जप म्हणतात. आणि आपोआप जे होतं त्याला चिंतन म्हणतात. तुम्ही मोजा बरं का. दुसरा फरक, जप जिभेने होटाने होत आणि गले जैसे हो जाता है, म्हणजे काळजातून जे होतं त्याला चिंतन म्हणतात. महाराज तिसरा फरक, जप करणं सापेक्ष आहे आणि चिंतन करणं निरपेक्ष आहे. म्हणजे काय, म्हणजे जप करायला माळ पाहिजे, आपण ज्या भगवंताचा जप करणार त्याचा फोटो पाहिजे, बसायला आसन पाहिजे. पण महाराज चिंतनाला याच्यापैकी काही लागत नाही. चिंतन करणं निरपेक्ष आहे, यापैकी चिंतनाला काही लागत नाही. दुसरं चौथा फरक, जप आपको पितांबरी पहिनाता है. म्हणजे जप जर समजा, काही जपाला महाराज भगवी वस्त्रे नेसावी लागतात, काही पिवळी वस्त्रे नेसावी लागतात, काही शुभ्र वस्त्र नेसावी लागतात. आणि जप जर जारण मारण ताडण प्रकारातला असेल तर काळही वस्त्र नेसावं लागतं. पण चिंतन महाराज, चिंतनवाल्याला कपड्याची सुधच नसते महाराज. चिंतन कपडे आड देत आहे. अजून महाराज जपामध्ये सिद्धी असते आणि चिंतनात काय असतं, शुद्धी. बघा सिद्धी कुठं आणि शुद्धी कुठं. सगळ्यात जर अवघड असेल ना कोणती महाराज, 15 अध्यायातली तत्वशुद्धी आणि 17 अध्यायातली भावशुद्धी. सगळ्यात जर अवघड कोणती जर शुद्धी असेल ना महाराज, भावशुद्धी. तुमचा भाव शुद्ध झाला पाहिजे. हा गरीब, हा श्रीमंत, हा चांगला, एक भावची कारण सगळ्यात जर कोणती अवघड असेल ना ती महाराज भावशुद्धी. मग चिंतनाने तुम्हाला भावशुद्धी मिळते. महाराज रोम शुद्धी जशी तळ हातावरची. महाराज काहींच्या इथपर्यंत केस असतात, काहींच्या ह्या कांडक्यापर्यंत केस असतात, पुंचक्या पुंचक्याने. पण तळ हातावर महाराज कोणाच्याही केस नसतो. तसं ज्याचं चिंतन झालं ना त्याच्या हृदयामध्ये काम वासना हे महाराज उपजतच नाही. काम क्रोध वासना उपजत नाही महाराज. हे सांगायला 5 मिनिटं लागतात, पण ते जाणायला जन्मच्या जन्म लागतात. काम वासना
बोलायला 5 मिनिटं लागतात पण समजायला जन्मच्या जन्म लागतात. म्हणून तर विषय जिनवणी जन्मले ते सुखाधिक दादुले ही ओळी फक्त त्यांनाच लागू आहे महाराज, बाकीच्यांना नाही. चला पुढे. जब जब आपको यश देता है और चिंतन अपयश अपकीर्ती. महाराज जप करणारा माणूस असेल ना त्याची मोठी कीर्ती होती महाराज. हे मोठे जप करणारे लोक मानतात त्यांना, पण चिंतन वालेच्या वाटेला मात्र अपकीर्तीच अपकीर्ती. 2 उदाहरणं देतो तुम्हाला. तुकाराम महाराजांचं सदाशिव पेठेमध्ये कीर्तन झालं. एका ब्राह्मणाला ते कीर्तन आवडलं. पायी 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 देहूला आला आणि तिथं चावडीवर लोक बसली होती. त्यांना विचारलं, का हो येथे श्री तुकाराम महाराज कुठे राहतात? महाराज एक चावडीवर चवताळून झालं. काय म्हणला? श्री तुकाराम महाराज. महाराज म्हणे इथं या नावाचं कोणीच राहत नाही. हा एक येडा तुक्या त्या पलीकडे राहतो. महाराज हे अपकीर्ती नाही तर काय महाराज? म्हणजे चिंतनवाल्याच्या वाट्याला अपकीर्तीच अपकीर्ती असते. तुका वेडा अविचार कधी बडबड खा. महाराज हे अपकीर्तीच आहे. दुसरं उदाहरण राजस्थान में भक्तिमती मीराबाई. मीराबाई लोग कहे मीरा भय बावरी, सास कहे ये तो कुलनासनी, पद घुंगरू बांध मीरा नाची रे, पद घुंगरू बांध मीरा नाची रे, पद घुंगरू बांध मीरा नाची रे, पद घुंगरू बांध मीरा भय बावळटे मीरा. आपण राजकन्या आहोत याची सूद आहे का तिला? आणि सास तर काय म्हणती, हे आमच्या कुळाला लागलेला कलंक आहे. महाराज हे चिंतनवाल्याच्या वाटेला आलेला अपकीर्ती नाही तर काय? दुसरा फरक महाराज, चिंतन आपका जीवन बसाता है. जब तुमचं जीवन घडवतं महाराज. लोक घर बांधून देतात. आजकाल तर कीर्तनकारांना मंदिरं बांधायला लोक पैसे देतात. म्हणजे जपावाल्याला लोक घर बांधून देतात, वस्तू जीवन उभं करतात. पण महाराज चिंतनवाल्याचं जीवनच नाही तर जीवन काय होतं? चिंतनवाल्याचं जीवन उजाड होत महाराज. मला सांगा, ज्या गोपींनी भगवान श्रीकृष्णाची बासरी ऐकली, सांगा त्यांचं जीवन राहिलं होतं काय? राहिलं होतं महाराज? नाही. पती सुतान्वयम भ्रातृ बांधवान. म्हणजे पती सुतान्वयम म्हणजे पतीला सोडून गेले. अतिविलंगे म्हणजे कायमचं ओलांडून गेले महाराज. सहोदर म्हणजे सख्या भावंडांना मुलांना सोडून महाराज त्या गोपी गेल्या. सांगा त्यांचं जीवन राहिलं होतं काय? त्यांचं जीवन महाराज उजाड झालं होतं. म्हणजे चिंतनवाल्याच्या वाट्याला जीवनच नसतं महाराज. तस महाराज भक्ती मार्गामध्ये तुमचा जप जो आहे, जपामध्ये संयोग असतो आणि चिंतनामध्ये वियोग असतो. म्हणजे काय? माळ आणि हाताचा संयोग, फोटोचा हाताचा डोळ्याचा संयोग. म्हणजे एकत्रित देहामध्ये बुद्धीमध्ये जपामध्ये संयोग असतो आणि चिंतनामध्ये वियोग असतो. महाराज
तुकाराम महाराज तर म्हणतात करावे चिंतन तेना बरे करावे करावे चिंतन तेन बरे भेटून. देवा आता तूही नाही भेटला तरी चालेल. तुझी जर आम्हाला कानाकानामध्ये जर भेट होती तर ही परिच्छन्न देहाची भेट पाहिजे कशाला महाराज. कानाकानात जर तुझी आम्हाला तू दिसतोस, तू आला म्हणजे आमचं चिंतन बंद पडणार. देवा तू न भेटलेला चालेल, कारण तू आला म्हणजे तुझ्याशी बोलावं लागणार, तुझी पूजा अर्चा करावं लागेल. मग तू नाही भेटला तरी चालेल, कारण चिंतनापेक्षा तुझं महत्व काय जास्त नाही. महाराज असं आपलं नाम जर जप पातळीवरून जर चिंतनाला जर पोहोचलं तर महाराज काही पण होणार. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, असं तुमचं जर नाम जप पातळीवर जर चिंतनाला पोहोचलं तर काही पण होणार. महाराज तिकडं नवापूर नवद्वीप बंगालमध्ये जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तों श्री चैतन्य महाप्रभूंनी या नाम जर चिंतन जर झालं नामाचं तर याच्यापासून काय फळं मिळतात महाराज याचं वर्णन केलं. या नामचिंतन जर तुम्ही केलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जर चिंतन केलं तर याच्यापासून महाराज काय फळं मिळतात. नामचिंतन जर तुमचं घडलं तर त्यांनी एक त्या चैतन्य महाप्रभूंनी शिष्टाक्षम म्हणून एक पुस्तक एक प्रकरण पद ग्रंथ लिहिलाय. त्या ग्रंथामध्ये त्यांनी नामचिंतनाची फळं सांगितली. चेतो दर्पण मार्जनम अग्नि महाभोदा विज्ञापन आनंद वर्धनम श्रेयस कैरव चंद्रिका वितरणम अशी 7 प्रकारची फळं सांगितली महाराज. पहिलं काय चेतो दर्पण मार्जनम म्हणजे चेतस चित्त हे मूळ आहे. पुढचा मृद व्यंजन आल्यामुळं त्याचा चेतो झाला. हे पाणिनी आचार्यांची सूत्र इथं सांगायची गरज नाही. तर ते चेतो दर्पण मार्जन म्हणजे हा जो चित्त आहे हे अनेक काम क्रोध लोभ मोह माया याच्यामुळे या चित्तावर धूळ साठली. आपल्याकडे समजा आता वारकरी आला, आंघोळ झाली आमची, जरा गण लावायला आरसा द्यावं. महाराज आता आरसे कुठे सध्या भीतीला नाही तर कपाटाला आरसे मोकळे राहिले. म्हणजे आजोबा नातूला म्हणतो जा रे ते आपल्या वरच्या पडगळीच्या खोलीत आहे आरसा घेऊन ये. महाराज तो नातू जातो, पण आरसा बरेच दिवस तिथं धूळ खात राहिल्यामुळे त्या आरशात काय दिसत नव्हतं. आजोबा म्हणणार राख आण त्याला घास. त्याने राख आणलं आणि घासलं, फूक मारली, आरसा चांगला. या आरशाची उपमा आली तर एका मुखाची 2 मुख झाली. महाराज आरशात स्पष्ट दिसायला लागलं. घासलं म्हणजे काय केलं, मार्जन केलं. तस आपल्या चित्तामध्ये जे काही काम क्रोधादी जे येऊन बसलेत ना महाराज,
त्याला हे नाम काय करतं? मार्जन करतं चित्ताला. हा? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम महाराज तसं हे जे नाम आहे ना, आता चित्तापर्यंत हात तर नाही जाऊ शकत आणि गेला तर माणूस वर जाईल. म्हणून त्या चित्ताला हे नाम काय करतं महाराज? मार्जन करतं आणि तुमचं चित्त शुद्ध करतं. हे पहिलं फळ सांगितलं. दुसरं फळ सांगितलं भव महादावा अग्नी विपणन. म्हणजे काय महाराज? आपल्या पूर्वजन्मी आपण जे काही कर्म केलं, म्हणजे कसं महाराज खरं झालं पाहिजे काय? कर्म संपली पाहिजे आणि जीवन शिल्लक पाहिजे. बरोबर आहे का नाही? पण महाराज आपलं नेहमी उलट होतं. कर्म संपतच नाही महाराज, पण जीवन संपत. बरोबर आहे का नाही? कर्म संपायला पाहिजे आणि जीवन शिल्लक राहायला पाहिजे. पण आपल्या माणसांचं उलट होतं. कर्म शिल्लक राहतं आणि जीवन संपत. म्हणजे तुमचं जे संचिता सापडलेलं आहे ते ह्या जन्माला यायचं, भोगायचं, भोग भोगून मरून जायचं. म्हणजे हा जीवरूपी हृदयाला लागलेला दावाग्नी महाराज. मग हे नाम काय करतं? तुमचा हे जीवन मरणाचा बेडा संपवतो महाराज. भय महादावा हा अग्नीच विझवतो नाम. म्हणजे त्याला जन्मायची भीती नाही, मरायची भीती नाही. हा दुसरा फायदा आहे महाराज नामचिंतनाचा. तिसरा फायदा आहे श्रेयस प्रेस कैरव. म्हणजे कैरव म्हणजे संस्कृत शब्द आहे. रात्रीच्या वेळेला जसा चंद्राचा प्रकाश कमळावर पडतो आणि ते कमळ फुलतं, त्याला तुम्ही कुमुदिनी का काय म्हणता बघा. तसं ते कुमुदिनी चंद्राचा प्रकाश पडल्यावर कुमुदिनी जसं कमळ फुलतं, तसं जर तुम्ही नामाचं जर चिंतन केलं तर या हृदयामध्ये असणार परम कल्याणकारी जे कमळ आहे ना महाराज, ते नामाच्या प्रकाशाने उमलत आणि मग शिवितो हा रस, वाटितो सेवितो हार
हृदयात जे उमळणार का त्याला पुढे तिसरा परत चौथा विद्यावधू जीवन म्हणजे महाराज कसं आहे राम जानकी जीवन म्हणजे कसं सीता मातेचं जीवन कोण आहे सौभाग्य कोण आहे राम तसं ही ब्रह्मविद्या आहे राजविद्या आहे जसं सीतेचं सौभाग्य राम तसं ब्रह्मविद्येचं सौभाग्य नाम म्हणजे विद्यावधूला महाराज नाम हे सौभाग्य समजा एखादा ब्रह्मज्ञानी असेल आणि तो नाम चिंतन करतच नसेल महाराज तर त्याला काय अर्थ आहे का तुकाराम महाराज तर म्हणतात तैसे जाना ब्रह्मज्ञान तैसे जाना ब्रह्मज्ञान तैसे जाना ब्रह्मज्ञान सापुडे भक्ती सापुडे भक्ती सापुडे भक्ती तैसे जाना ब्रह्मज्ञान बापुडे ते भक्ती महाराज एखादा ब्रह्मज्ञानी नसेल ब्रह्मज्ञानी चांगले ब्रह्मज्ञान चांगले पण तो नाम चिंतनच करत नसेल तर काय अर्थ आहे का काय अर्थ नाही महाराज म्हणजे आमच्या गुरुवारी भारी उदाहरण सांगायचे एका श्रीमंत माणूस होता त्यांनी मारुती कार घेतली मारुती कार आणि म्हणला या आपल्या मंदिरात पुजारी त्याच्याकडे जाऊन स्वस्तिक काढून घ्यावा ब्राह्मणाकडे महाराज तो ब्राह्मणाला म्हटला मी मारुती कार घेतली आता तो मारुती रायाचाच बघतो आता मला स्वस्तिक काढून द्या तो पुजारी त्या माणसाला म्हटला स्वस्तिक ठीक आहे पण महाराज हे मारुती कार काय भानगड आहे बर का हे मला याला मारुती कार कळत नाही हा काय पुजारी का बरोबर का मला आपण काय करू चांगल्या मोठ्या मंदिरात जाऊ तिथला महाराज चांगला शिकलेला वगैरे असेल महाराज तो मोठ्या मंदिरात गेला तिथं महाराजांचा थाट बीट या 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 महाराज हा पाया पडला मला द्या म्हणला गुरुजी मी मारुती कार घेतली मी वा 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 बरं झालं मला जरा त्या मारुती कारवर स्वस्तिक काढायचंय त्या महाराजांनी काय विचारलं म्हणला मारुती कार ठीक आहे पण हे स्वस्तिक काय भानगड आहे महाराज म्हणजे असा लय मोठे महाराज आहेत आणि त्यांना जर नामचिंतन नसेल तर काय अर्थ मग तर आपल्या साऱ्या मंदिरातला पुजारी बारा करा याला कार माहित नव्हती स्वस्तिक माहित होतं म्हणजे नामचिंतन जर माहित असेल तर नामचिंतनासारखं साधन नाही आणि हे नामचिंतन काय करतं महाराज तुमच्या हृदयात असणाऱ्या पाचवं फळ हृदयात असणाऱ्या आनंदाचं भरतं आणतं महाराज पाचवं फळ आहे म्हणजे या जसं समुद्राला बघा भरत येतं ना समुद्राला भरत कधी येतं पौर्णिमा असेल आणि आकाशात पूर्ण चंद्र असेल तेव्हा समुद्राला भरते पाहे पा पूर्ण समुद्र भरते म्हणजे समुद्राला भरत कधी आकाशात पूर्ण चंद्र आणि पौर्णिमा असल्यावर तसं या हृदयात महाराज आनंदाचं समुद्र आहे मग या हृदयाला भरत येण्यासाठी कुठली पौर्णिमा आणि कुठला चंद्रमा पाहिजे तर महाराज सांगतात भक्ती हे पौर्णिमा बोध तो चंद्रमा भक्ती हे पौर्णिमा बोध तो चंद्रमा
भरत असणाऱ्या आपल्या या समुद्र भरता येण्यासाठी काय पाहिजे? भक्ती हे पौर्णिमा पाहिजे आणि बोध साधू बोध घ्या, ब्रह्मबोध घ्या. हा चंद्र पाहिजे, बोध हा चंद्र पाहिजे आणि पौर्णिमा म्हणजे भक्ती पाहिजे. मग तुमच्या हृदयात जे समुद्र आहे ना त्या समुद्राला भरता येईल. 6वा चिंतनापासून मिळणारा लाभ अमृत रस स्वादन. म्हणजे जसं अमृताचं रसपान केलं ना महाराज त्याचा आनंद भेटतो नामचिंतकाला. म्हणजे पडजिभेच्या खाली असा काय महाराज रस पाजळतो ना नामचिंतन केल्यावर का महाराज 3-3 दिवस खाऊ वाटत नाही काय. पण हे नामचिंतन केल्याशिवाय होत नाही महाराज. नामचिंतन जर तुमचं असेल तरच हे अनुभव येतात. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे या हृदयाला भावशुद्धीची कलही करून मिळते. ही नामचिंतनापासून श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेली 7 महाराज फळे. पूर्वीच्या काळी लग्नाला गाड्या भरून यायची त्यावेळेस पितळेची भांडी असायची. मग लोक ते जर वराड लेट आलं तर ते पितळेच्या कळकून जायचा, आंबून जायचा. मग ती लोक कलईवाला काढा ती भांडी त्याला कलई करून घेतली महाराज का त्याच्यात मिठाईचा नाही, आंबायचा नाही. तस या हृदयामध्ये भगवंताचं नाम राहणार आहे महाराज. ज्ञानी भक्ताची लक्षणं हृदयात राहणार आहे. मग हे तुमचं जे नाम आहे हे नाम तुमच्या हृदयाला कलही करून देतं, तुम्हाला भाव शुद्ध करून देतं. अशी चिंतन पातळीला तुमचं नाम जप पातळी चिंतन पातळीला जर गेलं तर महाराज त्या नामाचा काय महिमा आहे, त्या नामाचं काय महत्व आहे. तुकाराम महाराज अभंगाच्या सर्व साधनांचे सार. आपण म्हणतो बघा हा माणूस काय सार बोलला. तस गवत आणा, हत्ती गवत आणा, त्याला बारीक करा, गाई म्हशीला खाऊ घाला, त्यांच्या धारा काढा, धारा काढले त्याला विरजन लावा, दही निघाले दह्याचं व्यवस्थित मंथन करा, लोणी निघाले लोण्याला व्यवस्थित काढवा आणि मग जो सुगंधित पदार्थ जो दरवळतो ना महाराज त्याला काय म्हणायचं,
म्हशीला खाऊ घालणे, धारा काढणे, या सगळ्याचा तो दरवळणारा जो पदार्थ आहे तूप, तो काय महाराज? सार. तस हे जे नाम आहे ना, हे सर्व साधनांचे सार. 11 इंद्रियामध्ये मन काय आहे? सार. आदितीच्या 10 पोरांमध्ये विष्णू हे काय आहे? सार. जड तत्वामध्ये हिमालय काय आहे? सार. याला काय म्हणायचं? सार. तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार, तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार, नाम हे विचार विठोबाचे, तुकाराम महाराज म्हणतात का नाम हेच विठोबाचं काय आहे? सार. आता ही सार महाराज, सार 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 विठोबा नाम तुझे सार, विठोबा नाम तुझे सार. ही 4 सार कोणती तेवढं आपण बघू. सारा सार विचार कर भूत सारा सार विचार कर आपल्या अभंगात आले सर्व साधनांचे सार. एक सार झालं. दुसरं नाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठात सांगले, वेदाचे हे बीज, वेदाचे हे बीज हरि अक्षरे दोन्ही, एका जनार्दनी हरि बोल. महाराज नाथ महाराजांनी हे वेदशास्त्र हा जो काय वटवृक्ष आहे त्याचं बी काय असतं महाराज? सार. हा वेदशास्त्र हे जे आहे त्याचं सार काय असतं? हरी ही 2 अक्षरे. आणि तिसरं जे सार आहे ते वाल्मिक वंद्य किंकर केला, ते गेले लिहून शतकोटी रामायण. महाराज काय आले, माझ्या कीर्तनांना आहे ना टाइमच पुरत नाही, किती वेळेवर चालू करा. बघा आता घड्याळात हे प्रमाण सांगायला गेलं तर महाराज हे शतकोटी रामायण लिहिलं ना, त्या शतकोटी रामायणावर हे तिन्ही लोक अधिकार सांगायला लागले, देव आणि दानव आणि माणूस. देव म्हणायला लागले आम्हाला रावणाच्या कचाट्यातून सोडवायसाठी प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला. दैत्य म्हणले देव आमच्या ही सणावर झोपतो, कारण पाताळात राहतात ना, याला बाद राहीन संबंध म्हणतात. आता देव काय ना या दैत्यानं झोपतो का? कारण अनंत शेषनाग जात किती वेगळी आणि दैत्य. तिसरा माणूस म्हणायला तुम्ही दोघे बावळटच दिसता. मनुष्याकृती कीर्ती राघवेंद्र केली. महाराज मनुष्याचा देह धारण करून रामाने कीर्ती केली. मग आमचं हे तिघं लागले भांडायला. मग कोणीतरी म्हटलं तुम्ही असं करा, शंभू महादेवाकडे जा, तिथं तुम्हाला वाटणी भेटेल. हे भांडतच तिकडे गेले. भगवंताने ह्यांना नंदीला सांगितलं, हे जे कोण भांडत आलेत ना यांना आत घेऊ नको मध्ये.
मग या नंदी म्हणला आत यायचं नाही तुम्ही देवाने सांगितले. म्हणे देवा आता नाही भांडणार. म्हणजे काय काम काढलं. म्हणजे आम्हाला हे 100 कोटी वाटणी करून पाहिजे. मग हे 100 कोटीची वाटणी म्हणे या हे काम माया पट्ट्याचे बसा पुढे असं समोर. तिघांना समोर बसवलं. मग भगवान शंभू महादेव काय म्हणले इथं बघा वाघ पाणी सिंह पाणी पितोय मृग त्याला सिंह खाजवतोय. वाघ मुंगूस एकत्र खेळतात आणि ही एवढी निर्वैर भूमी असताना तुम्ही भांडत येता. म्हणजे नाही देवा आता नाही भांडत. हे 100 कोटी वाटून द्या. मग ते आता 100 कोटी वाटायचे 3 जणांमध्ये. मग शंभू महादेवाने काय केलं 33 कोटी एकेकाला दिले. खाली राहिला 1 लाख 1 कोटी. मग परत 33 लाख दिले. खाली राहिला 1 लाख. मग काय केले 33,000 एकाला दिले. खाली राहिला 1,000. आता जरा पटापटा सांगतो. मग असं करत करत खाली राहिला महाराज 1,000. मग 33 नाही 333 ठिकाणला दिले. खाली राहिला 1 श्लोक आणि तो होता अनुष्टक छंदातला. अनुष्टक छंदातला म्हणजे कसा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे वरच्या याच्यात 8 आणि समयत्तायुत्सव 8 आणि 8 16 16 32 32 ठिकाणा वाटत म्हणून 10 दिली. म्हणजे वाटणी किती आली 33 कोटी 33 लाख 33,333 आणि वर 10 सगळं मागा पैसे नाही श्लोक. तर एवढी वाटणी राहील. खाली राहिली 2 अक्षर. मग शंभू महादेव म्हणतात वेड्यानं कसं करता रे तुम्ही तिघ आणि हे अक्षर 2 तिथं भावार्थ रामायणात उभी आहे. अक्षरे दोन्ही लोक तिन्ही वाटा करिता नये वाटणी ती मज द्यावे मापड्या लागोनी खरे दानी दानार्था रामा रामा. अरे तुम्ही तिघ आहेत अक्षर 2 आहेत आणि एवढे कोटी लाख तुम्हाला दिलं. या हाताला काही कष्ट पडले असतील ना नाही. महाराज ती 2 अक्षर आहेत ना ती मला देऊन टाका. मग हे सगळे उभारे काय म्हणले एवढे लाख कोटी आले आपल्याला ही 2 अक्षर घेऊन टाका तुम्ही. पण महाराज ती 2 अक्षर काय साधी सुधी नव्हती. 100 कोटी रामायणाचं काय होत ते सार. याला म्हणतात सार राम. ही 2 अक्षर प्रत्यक्ष रामजी महाराज नामाचं महत्व नाही सांगू शकत. कारण राम फक्त जे तपस्वी आहेत कारण ते मर्यादा पुरुषोत्तम आहे महाराज. पण नाम अखंड तुम्ही पापी असू द्या कुणी असो अनंत वाईट लोकांना सुद्धा नाम चांगलं करू शकतो. आणि असं नाम महाराज तुम्हाला हे भवसिंधू तारून नेण्याची क्षमता फक्त नामात आहे. आणि मग असं हे नाम तुमचं या भवसिंधूला तारून नेलं तर तुम्हाला महाराज योग करावा लागत नाही यज्ञ करावं लागत नाही तप करावं लागत नाही. फक्त करायचं काय नाम संकीर्तन. अशा माणसाला योग याग तर काहीच करावं लागत नाही. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात
तपे केली तयाने आमुपे. महाराज आता जप कशाला म्हणतात, सोपं कशाला म्हणतात आणि विठ्ठल नामाचंच चिंतन का करायचं हे आपण भजनानंतर थोडं बघू. तत्पूर्वी भजन करा. जय विठोबा महाराज बघत राहावा असा फुलांचा कलर आहे आणि वरून सुगंधाने गरवळलेली आहे. महाराज असं फुलांप्रमाणे आपलं जीवन शुष्क आणि कठोर असता कामा नये. आपलंही जीवन सुगंधित आणि भरलेलं असावं आणि शुष्क आणि कठोर असू नये. आणि या फुलांचं जीवन जसं दुसऱ्यासाठी आहे ना महाराज, तसं आपलंही जीवन दुसऱ्यासाठी असावं आणि आपल्याकडून सुद्धा हे नामाचं संकीर्तन घडावं आणि आपल्या या जन्माचं सार्थक घेऊन घ्यावं हेच फुलांकडून शिकायचं असतं. आणि असंच आपलं जीवन सुगंधित करायचं. महाराज आता फक्त तीनच प्रश्न बघू आपण. जप कशाला म्हणायचं, सोपं कशाला म्हणतात आणि श्री विठ्ठल नामाचं चिंतन काय, एवढे तीन प्रश्न करायचे आपल्याला आणि सेवेला पूर्णविराम द्यायचा. महाराज या मनुष्य जन्मामध्ये नामाला फार महत्व आहे. महाराज प्रत्यक्ष राम सुद्धा नामाचं महत्व सांगू शकत नाही. एवढं मोठं महत्व नामाला आहे. आमच्या संतांनी क्रिया करून दाखवले महाराज. तैशे संत जगी क्रिया करून दावी द्यावी. महाराज काहींना विचार कळतो, काहींना आचार कळतो. समजा आता एक वकील होता. वकील अंधाऱ्या वाटेने जात होता. एकाने येऊन पाठीमागून पिस्तूल लावला. ते तुझ्याकडे काय असेल ते रे. आता वकील म्हणला, हे बघा तुम्हाला असं जर तुम्ही अचानक माझ्याकडून पैशाची मागणी करत असाल तर कलम नंबर 323 नी तुम्हाला 3 महिन्याची. आता हे चालेल का तिथं विचारतो, चालेल का? मग जेव्हा वकिलांनी दुसरा पिस्तूल काढून त्याला लावला, म्हणला महाराज हे हरे आता कसं काय म्हणजे काही संतांना विचारही करावे लागतात, आचारही करावा लागतो आणि क्रिया करून सुद्धा करावे लागतात. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. तसं तुम्ही नामचिंतन हे सर्वश्रेष्ठ हे तुम्ही अंगीकारलं. एकदा तुकाराम महाराज पंढरपूरच्या वाटेवर असताना माळशिरसला मुक्काम झाला. महाराज माळशिरसला मुक्काम झाला. गावकरी सगळे जमा झाले. तुकाराम महाराज आपल्या गावाला आले. श्री संतांची या माथा साष्टांग हे करी दंडवत. महाराज सगळे आले, महाराजांच्या पाया पडले माळशिरसला. आणि तुकाराम महाराज सगळ्या लोकांनी विनंती केली, महाराज आजचं कीर्तन तुम्ही करा. महाराज म्हणले करतो, पण महाराज आजचं
कीर्तन तुम्ही करा, पण जे सगळ्यात भारी कीर्तन असेल ते करा. तुकाराम महाराज म्हणजे लागा तयारीला. महाराज कीर्तनाला उभे राहिले. महाराजांनी कीर्तनाला उभे राहिले आणि कीर्तन चालू केलं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 असं जे का नाही डोळे मिटून घेतले महाराज. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय राम. महाराज असे तल्लीन झाले डोळे मिटून. महाराज सगळी लोक कुजबुजायला लागले. बहुतेक हे असंच चालणार. महाराज अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, तरी आमचे केंद्रीय साहेब जाधव साहेब तिथंच गप्पा मारत. कीर्तन संपायला सुद्धा आलं, पण महाराजांचं काय रामकृष्ण हरी संपेना. महाराज सगळी लोक उठून जायला लागले. महाराज तल्लीन झाले ना. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. महाराज सगळी लोक हळूहळू उठून जायला. हे असंच चालू राहणार, चला. पण त्याच्यातला एक जण त्या कोपऱ्याला मात्र बसून राहिला. महाराजांनी 1 तासाने हळू डोळा उघडला आणि अंतर्मनातून पाहिलं, हा का बसला एकटा. नंतर महाराजांनी अंतर्मनात लागलं की त्या माणसाची घोंगडी माझ्या खाली आहे. मग महाराज रामकृष्ण हरी जय जय हा म्हणत म्हणत बाजूला झाले. हा बोक्यावानी टपूनच बसला. महाराज असं पटकन गेला आणि घोंगडी घेऊन कशा. मला सांगा, तुकाराम महाराजांनी कीर्तन भारी केलं का हलकं केलं? भारीच केलं, पण ते लोकांना चांगलं वाटलं नाही. याचं कारण काय? का खरं नामसंकीर्तन हेच खरं कीर्तन भारी. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात
उतरिणार गोवा सिंधू उतरिणार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. म्हणजे कसं? विठ्ठल म्हणजे काय? वी वी वीला पहिले वेलांटी वी, ठला खाली ठ आणि ल. विद अधिक ई म्हणजे विद्या ज्ञानी. ठ म्हणजे ठाण शून्यात. ल म्हणजे लाती गृण्यात. म्हणजे ठाण जे विदाज्ञानी आहेत, ठाण शून्य अशा भोळ्या भाबड्या भक्तांचा जो अंगीकार करतो त्याला म्हणायचं विठ्ठल. दुसरा अर्थ वी वी विला पहिली वेलांटी वी, ठला शेजारी ठ आणि ल, विठ्ठल म्हणजे विद अधिक ठ अधिक ल. वि विदात विदाताच. ठ ठकारूपी नीलकंठ. ल लकारूपी लक्ष्मीकांत. वि विकारूपी विदात म्हणजे विदात हे ब्रह्माचं सूचक आहे. ब्रह्म. ठ ठकारूपी नीलकंठ म्हणजे महेश. आणि ल लकारूपी लक्ष्मीकांत म्हणजे ब्रह्म विष्णू महेश यांचं जे समन्वय जे रूप आहे ते म्हणजे काय? विठ्ठल. याचा जप केला. जप म्हणजे काय? ज्याने जन्माचं खंडन होतं आणि प म्हणजे पापाचं खंडन होतं त्याला म्हणायचं जप. याला एकत्र प्रमाण द्यायचं झालं तर जळतील पापे जन्मांतरीची. म्हणजे जळतील पापे म्हणजे जन्माचं खंडन आणि पापे म्हणजे पापाचं खंडन. याला म्हणायचं जप. आणि सोपं कशाला म्हणायचं? तर जे करायला कंटाळवाणं वाटलं नाही पाहिजे महाराज आणि जे करताना लगेच महाराज तल्लीन होतो त्याला म्हणायचं सोपं. असं विठ्ठल नामाचं जर तुमच्याकडून चिंतन जर घडलं तर महाराज काय पण म्हणा. तसं उंडे खडक फार परिसर चांगला आहे. मला कोण सांगत होतं काय आमच्या गावात येतोय माणूस दारू पित नाही म्हणजे. काय प्रगती महाराज. पण तरी जर चुकून जर कुणी असल तर त्याला एक नवीन फॉर्म्युला नवीन महाराजांकडून आहे का नाही? बरोबर आहे का? जर चुकून असला आता त्या माणसाने सांगितलं नाही, डोके महाराजांनी सांगितलं मला. महाराज जर चुकून जर तुमच्या गावात कोणी पिणारा माणूस असेल ते तोडगा सांगतो दारू सोडायसाठी. लोक लय खर्च करतात काही काही. तो पिणारा असतो तो भाव करतो मला घेऊन चालले पुण्याला कशाला दारू सोडवायला. महाराज तुमच्या गावात येऊन मी तुम्हाला सगळ्यात फुकटचा सल्ला सांगतो. ज्याच्या घराचा जो माणूस कोणी दारू पित असेल महाराज त्यांनी एक काम करायचं, जुन्नरला जायचं आणि आपले जसे हँडल छापले तसे हँडल छापायचे फोटो सह आणि त्याच्यावर मथुरा लिहायचा. श्री कळमजाई माते प्रसन्न श्री कृपेने आमच्या इथे दिनांक वार आणि खाली लिहायचा फोटो बिटो टाका ना. वा मग आपण व्हॉट्सअपचे फोटो वा वा लय भारी. तर महाराज त्याच्या खाली लिहायचं आमच्या येथे दिनांक वार ठीक 4 वाजता रडण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्वांनी त्या वेळेला उपस्थित राहा. आणि सगळे नातेवाईकाला वाटायचं साडूला मिवणीला सगळ्यांना. महाराज मरण मेल्यानंतर रडण्यापेक्षा तुम्ही तो आधी कार्यक्रम करा. कदाचित होऊ शकतं 10-15 वर्ष लेट रडायचा कार्यक्रम. नाही दारू सुटली तर मला फोन करा. नांगरे पाटलांचा नंबर आहे
होईल. महाराज, भगवंताने जे शरीर दिलंय याच्या जोपासलंच पाहिजे, याची निगा ठेवलीच पाहिजे. आणि याचे जे काही कायदे कानून आहेत महाराज, शरीराच्या ज्या काही घटकांना जे अन्न पदार्थ लागतो तोच माणसाने सेवन केला पाहिजे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही जीवन जगलात आणि असं जर तुमचं नाम चिंतनाला जर गेलं तर महाराज काही पण होईल. आणि म्हणून असं चिंतन आपल्याकडून होत जावं हीच आपण कळमजाई मातेकडे आपण विनंती करू. मातेच्या चरणी आपण मागणं मागू का आम्हाला असं सुखरूप असं ठेव. थोडं आपण भजन करू. ज्ञानेश्वर माऊली वडील ब्रह्मलीन गेनबाबा गोसावी तुमचा ज्यावेळेस 3.5 वर्षाचा सप्ताह होता त्यावेळेस या ठिकाणी येत होते. महाराज, काही काही लोक आहे ना, म्हणजे मी तुमच्याशी फक्त अनुभव एक वाटितो. आपले आई वडील पूर्वज कुणी असेल ना त्यावेळेस आपण म्हटलं ना आपण श्रीमंत व्हावं तो होत नाही महाराज. पण ती व्यक्ती काळाच्या आड गेली, पडद्या आड गेली ना मग याला भरभराट चालू होती. कोण नोकरीला लागतं, कोणाचं लग्न जमतं, काहीतरी आणलेली कामं होतात. तसं आमचे वडील जिवंत असताना मला नेहमी माझे तू कीर्तन चालू कर महाराज, तर मी नाही घाबरायचं. पण जसं वडील ब्रह्मलीन झाले आणि त्यांची वाकीतली सेवा अण्णा महाराजांना होती, तर ती काय कारणास्तव मग ती अण्णा महाराज डगमगल्यामुळे ती सेवा मी स्वीकारली. सगुणा बाबा होते तिथे, पटका यांनीच बांधला, त्यांचाच काढून घातला होता मी. मला असे परंपरा जोपासली पाहिजे आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे. आणि असं या गावात येऊन फार आनंदी वातावरण टेकडीवर आणि या मातेच्या मंदिरात आपण सर्व गावकरी, सर्व आयोजक मंडळी एकजुटीनं हा कार्यक्रम फार सुंदर. आमच्या डोके महाराज म्हणे मिक्सर असेल गाव, म्हणलं व्हॉट्सअपवर फोटा गेला म्हटल्यावर मिक्सर असणारच. पण त्या मशीन वाल्यांना पण धन्यवाद. माझी कीर्तन ऐकली का 3 मिक्सर होतात तो. तसं आपल्या सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देऊन आपल्या माझ्या या कीर्तन सेवेला आपण पूर्ण विराम देऊ. जय